बाळा तुला माहितीये का, आज जे तू माझ्यासाठी पागल आहेस ना, ते 7-8 महिने पहिले भेटलं असतं ना तर अजिबात नसतं झालं. कारण तेव्हा ना माझं टक्कल पडून गेलो. मला असं वाटायचं ना की शॅम्पूस चेंज केल्याने सगळं ठीक होऊन जाईल, बट मला हे माहितीच नव्हतं की हेअरफॉल इंटरनली होतो. म्हणजे मी ऑइल्स, शॅम्पूज, कंडिशनर्स, खूप काही गोष्टी युज केल्या, बट माझ्या केसांना कशाचाही लॉंग टर्म इफेक्ट नव्हता होत. मग मला ट्रायाबद्दल समजलं आणि ट्रायाची ना मला एक गोष्ट खूप वेगळी ती म्हणजे हेअरफॉल हा फक्त एक्सटर्नल नाही तर इंटरनल इश्यूही आहे. मी ट्रायचा फ्री हेअर टेस्ट दिला आणि त्यांचे क्वेश्चन बेस्ड ऑन लाईफस्टाईल, स्लीप, स्ट्रेस सगळं अनालाइज करून मला माझा हेअरफॉलचं रूट कॉज समजला आणि ते होतं म्हणजे स्ट्रेस. हे जे सेट होतं हे कस्टमाइज होतं माझ्यासाठी, डॉक्टरनी प्रिस्क्राईब करून दिलेलं होतं. त्यात हे नॅचरल सप्लिमेंट्स होते इंटरनल सपोर्टसाठी आणि सिरम ऑइल एक्सटर्नल रूटसाठी. ब्रेकफास्ट झालं की ही लगेच नॅचरल सप्लिमेंट घ्यायची आणि हे आतून काम करतं. हेअर रूट्सला आतून नरिश करतात आणि म्हणूनच हेअरफॉल कमी होतो. आणि रोज रात्री ऍक्टिव्ह सिरम डायरेक्ट स्कॅल्पवर अप्लाय करायचं ड्रॉपच्या मदतीने. सिरमनी हेअर ग्रोथ होते आणि फॉलिक्युल्स स्ट्रॉंग होतात आणि ब्लड सर्क्युलेशन सुद्धा सुधारतं. सोबतच आठवड्यातून 2दा नरिश ऑइल स्कॅल्प, हेअरवर आणि स्कॅल्पवर अप्लाय करायचं. तुम्हाला विश्वास नाही होणार, पण स्टार्टिंगच्या फर्स्ट मंथ मध्ये ना हेअरफॉल एवढा वाढला होता, मी तर घाबरूनच गेले. पण ह्या जर्नीमध्ये ना एक हेअर कोच सोबत होते. त्यांनी समजवलं की दिस इज अ गुड साईन, ऍज वीक हेअर्स गळतात आणि न्यू हेअर्सला ग्रोथसाठी जागा मिळते. 3 मंथ्स मध्ये मला हेअरफॉल कंट्रोल मध्ये फरक दिसला आणि 6 महिन्यानंतर व्हॉल्यूम, थिकनेस आणि टेक्स्चर मध्ये पण विजिबल चेंज दिसला. म्हणूनच मी आता हे शेअर करते, बिकॉज मला माहितीये हेअर कॉन्फिडन्स किती अफेक्ट करतं. इफ तुम्हाला पण कस्टमाइज हेअर रुटीन पाहिजे असेल तर कमेंट करा हेअर, मी फ्री मध्ये हेअर टेस्टची लिंक शेअर करते.